ओके. येस, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण ते कालचे जे डाऊट्स आहेत ते घेऊया. ठीक आहे, कारण आपल्याकडे आता सरांनी काय पेन ड्राईव्ह लावला नाही. फक्त बघूया तुमचे MCQs नंबर सांगा, म्हणजे आपण त्यानुसार जाऊ आणि बाकीचे मग आपण डिक्टेट करेल वाटलं असतं. MCQ नंबर किती होता बरं? 18. बरं बघा, हे बघा, ॲन इन्फानाईट लाईन चार्ज प्रोड्युसेस इन्फानाईट लाईन चार्ज. बघा, इन्फानाईट लाईन चार्ज, इन्फानाईट लाईन चार्जचा इलेक्ट्रिक फील्ड होतं 7.182 7.182 न्यूटन पर कुलम. इंटू 10ची पॉवर आहे का? इंटू 10ची पॉवर 8 आहे. इंटू 10⁸ at a distance of 2 centimeter, at a distance of 2 centimeter, 2 into 10⁻² meter. द लिनियर चार्ज डेन्सिटी, त्यांनी विचारलेलं आहे लिनियर चार्ज डेन्सिटी किती. बघा, 18 नंबरचं सम आहे. ओके, इन्फानाईट लाईन चार्ज आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दिलेली आहे. ठीक आहे ना, ॲट ए डिस्टन्स ऑफ आर. तर त्यांनी लॅम्बडा म्हणजे काय बरं? लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी. मग आता इन्फानाईट लाईन चार्ज म्हणजे काय बरं? सिलेंड्रिकल कंडक्टर वायर आहे. मग त्याचा फॉर्म्युला काय? E=K है ना, 2λ/r असा तो फॉर्म्युला आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे लॅम्बडा. मग लॅम्बडा किती येणार आहे? E/r/K, 2K है ना. आणि 2K खाली आला, बरोबर आहे. आता बघा काय येणार आहे. ई दिलेलं आहे 7.182 10ची पॉवर 8 दिलेली आहे. इंटू आर किती दिलेला आहे? 2 इंटू 10ची पॉवर -2. 2 आणि केची व्हॅल्यू किती आहे? 9 इंटू 10⁹ 2 काय झाला? कॅन्सल. जर 9ने डिवाईड केलं 0. काय बरं? डायरेक्टली तो 9×8=72, म्हणजे 0.7 समथिंग असेल. ओके, 8 - 2 किती झाला बरं? 6. 6 - 9 -3. बरं, हे ॲप्रॉक्सिमेटली आले. आता डायरेक्ट उत्तर बघू आपण. काय बरं? लॅम्बडा = 7.98. 7.98 आहे. 10ची पॉवर -4 दिलेली आहे कुलम पर मीटर. हा ऑप्शन आहे. आलं का लक्षात? ऑप्शन कोणता आहे बरं? हा बी ऑप्शन आहे. आलं का लक्षात? ओके, लिहून घ्या. सम नंबर 18 आहे. बघतो.
अरे आपला फॅन गायब झाला रे. बरं झालं आहे का? बरं आता 18च्या नंतर कुठला काही डाऊट होता का? 21 घेऊ डायरेक्ट. बरं बघा मग आता हां झालं आहे लिहून. आता इकडे लक्ष द्या. 21 नंबरचा सम काय म्हणता येते बघा. 21 a point charge q produces electric field of 2 Newton per coulomb at a distance of 0.25 meter from it. What is the value of charge? सिंपल सम येणार आहे हा, आहे की नाही. क्यू काय करतो बरं, ॲट अ डिस्टन्स आर 0.25 मीटर इलेक्ट्रिक फील्ड ऑफ मॅग्निट्यूड, इथं किती आहे इलेक्ट्रिक फील्डची मॅग्निट्यूड 2 न्यूटन पर कुलम, बरोबर आहे. 2 न्यूटन पर कुलम. तर त्यांनी क्यू विचारलेलं आहे, क्यू किती. मग काय फॉर्म्युला आहे बरं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा, के काय बरं क्यू अपॉन आर स्क्वेअर. चला आर स्क्वेअरला आपण लिहू 1/4, चालेल का. मग 9 × 10⁹ चार्ज क्यू. बरं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ना रे. अरे मग आपण पहिले सर उलटा पुलटा करून टाकू ना, व्हॅल्यू नंतर टाकू. बघा क्यू इक्वल्स टू ई आर स्क्वेअर अपॉन के. आता ई आहे 2, आर आहे 1/4 म्हणजे 1/16 अपॉन के किती आहे 9 × 10ची पॉवर किती बरं 9. आलं का लक्षात. बरं अच्छा 9 आहे बरं डिवाईड करायचं आपल्याला. बरं 0.25च राहू देऊ ना आपण, चालेल का. 0.25च राहू देऊ आपण इंटू 0.25 म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय करायला बरं पडेल. 0.25 × 2 किती बरं 0.5. 0.5 इंटू 0.25 1.25. ओके 1.25 अपॉन 9. इथे काय हा वरती जाईल का रे बाई, काही आहे का, काहीच नाही ना. कोणता अच्छा हे बघ 0.50 आहे बरोबर आहे इंटू 0.25 आहे किती आला 0.5 इंटू 0.125 आला बरोबर आहे का. आता 0.125 डिवायडेड बाय 9 इंटू 10⁻⁻9. बरं 0.0 9 × 1 = 9. आलं का लक्षात. किती उरलेत बरं 3 35 9 त्रिक 27. चला 9 चोक 36 घेऊन टाकू का. बरं उत्तर मॅच करा कोणतं 1.38 आहे ना रे. का रे कोणत्या अरे 18 पण आपल्याला चार्ज पाहिजे, लिनियर चार्ज डेन्सिटी नाही पाहिजे ना. हा पॉईंट चार्ज आहे ना. हे इन्फानाईट लाईन हा सिलेंड्रिकल कंडक्टर होता, हा फॉर्म्युला चालणारच नाही इथं, हा फॉर्म्युलाच चालणार नाही इथं. आलं का लक्षात. मग काय उत्तर आहे याचं ॲप्रॉक्सिमेटली बघा. आता हे ॲप्रॉक्सिमेटली होतं. करेक्ट आन्सर काय आहे 1.39. 2 तिकडं गेलात म्हणजे -11 म्हणजे आन्सर असं आहे
1.39 × 10⁻11 हे करेक्ट आन्सर आहे. समजलं का? हां, कारण पॉईंट चार्ज आहे आणि हा लाईन चार्जचा हा फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजे कोणतं आहे बरं? कोणता ऑप्शन होता याचा? ए ऑप्शन होता. लिहून घ्या. बाकी सर्व जमले का? बरं, अजून तुमच्यापैकी कोणाला काही डाऊट? 30. बरं, एवढं लिहून घ्या, मग आपण ते डिस्कस करू. बरं, बघायचं नेक्स्ट. किंवा काही मटेरियल आहे का 11वीचं? 11चा मॉड्यूल्स आहे ते एमसीक्यू डायरेक्ट मॉड्यूल्स हां, मग सर आता असं असेल ना, टेक्स्टबुक आणून ठेवा, आलं का लक्षात? आणि एखादं स्टडी मटेरियल असेल ना, टार्गेट वगैरे आणून ठेवा, फोटो काढले का आपण त्यांना द्यायचं. कारण असं 11th वरला असं काहीच नाही ना. तुम्हाला माहिती माझ्याकडे होतं बुक, ते आता होतं माझ्याकडे म्हणून तुम्हाला हे देऊन टाकलं सर. पण असं काही क्वेश्चन आहे का त्यांचं एखाद तास नाही गुगलवरून काय कारण त्यांचं आहे ना आता मेसेज आहे त्याचं तेच म्हटलं की त्यांच्या बिल घ्यावं ना की इव्हिनिंगची मॅच झाली मग सकाळची मॅच झाली. एक काम करा सर, तर आता युनिट अँड मेजरमेंटचे जे आहेत ना, युनिट नाही 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 युनिट अँड मेजरमेंटचं आहे ना सर, मी तुम्हाला PDF टाकतो, त्यांना PDF लावून द्या तिथं, ते लिहित बसतील. काय करणार आता युनिट अँड मेजरमेंटचे म्हणा, ज्यांचे काही क्वेश्चन मिस झाले असतील किंवा काही झाले असतील, आहे की नाही, हे लिहून टाका म्हणा, मी तुम्हाला PDF टाकून देतो. क्वेश्चन सेम आहे घालचे नाही नाही नाही, आता सॉल्व नाही करायचे, त्यांना फक्त लिहायचे ते सर, क्वेश्चन आन्सर सर्व त्याच्यामध्ये. हा ना, कारण आता शिक ना 8 वाजले. असं आहे का त्यांना तिकडे बसून हां असं काय सर, MCQ चालू आहे इलेक्ट्रोस्टॅटिकचे, त्यांच्या डोक्यात पण काही नाही आणा. आणि 11वी-12वीला असं मर्ज करणंच चुकीचं आहे सर. आणि अजून ते काय आहे, हे असं नको व्हायला. ॲक्च्युली आपण कमेंट केल्याने यायचं नाही. तर मग तुम्हाला काहीतरी काय दे बोला था, तुम्हाला एक PDF सेंड करतो सर. त्यांना मुलांना म्हणा याच्यात काही म्हणजे त्यांना म्हणा, तुम्ही येत नसाल ना तर एखादी असाइनमेंट द्या म्हणा. त्यांना सांगा ना सर, मला लगेच असाइनमेंट पाठवा म्हणून. त्यांनी काय केलं आहे हिलियम किंगडम टाकलेलं आहे. हां द्या ना त्यांना सर, बायोचं काहीतरी देऊन द्या ना, याच्यातलं काही असेल तर. कारण कसं ते 4-5 जण आज पहिल्यांदा आले. जे 4-5 जण पहिल्यांदा आलेले आहेत ना, त्यांना म्हणा तुम्ही लिहा म्हणा.
मी तुम्हाला युनिट अँड मेजरमेंटचं डायरेक्ट मुलांनी लिहिलेले पी डी एफ टाकतो आहे. मी तुम्हाला हे डायरेक्ट माझं पहिल्या चॅप्टरचे जे नोट्स लिहिलेले आहेत मुलांनी ते तुम्हाला डायरेक्ट टाकून दिले आहेत. त्यांना सांगू त्यांना लिहायला लावतो मी. हां, लिहिलेले आहेत मुलांनी बऱ्याचशा, पण जे आता नवीन आहेत ते आणि जे बाकीचे जे आहेत पण त्यांना पुढचे लिहायला सांगायचं तुम्हाला, तर बाकीचे ना 100% आता सर्व गडबड आहे असं. किंवा याच्यातलेच एक काम करा सर, 8-10 क्वेश्चन आहेत ना, 8-10 क्वेश्चन आहेत ना, जे प्रश्न आहे प्रश्न आहेत ना, ते लिहून घ्या आणि देऊन टाका यांना. तुम्ही ते काम करा, मी मोबाईल येतो मुलांना. ना ते तो बरोबर 10 क्वेश्चन देऊन टाका. आणि प्रश्न काय आहे का, स्क्रीनवरती करणार माझं इथलं काम बंद नव्हतं. नाही ते झालं एक 5 मिनटं फक्त त्यांना. हे बघा आता तुमच्याकडे ओपन होईल ना, वरचा प्रश्न सांगायचा, त्यांना म्हणून उत्तरचा प्रश्न सांगायचं, उत्तर लिहायचं, असे 10 क्वेश्चन सांगून लिहून जा. 10 क्वेश्चन त्यांना आहे ना. क्वेश्चन आन्सर स्वतःच लिहिले तर हं? प्रॅक्टिस पण होईल. जर क्वेश्चन आन्सर त्यांनी स्वतःच लिहिले माझं काहीच म्हणत त्यांना म्हणा तुम्ही प्रॅक्टिस त्यासाठी करायचे आहेत म्हणा, ही लर्न करा म्हणा. तर दुसरं काम तुम्ही सेम ग्रुपवर मी पी डी एफ टाकली. नाही ग्रुपवर पी डी एफ टाकली, हे बी लर्न करा. हां, किंवा मला लिहून द्या ना, लिहून होईल ना एक तास. नाही अरे सर, हे एक तास नाही लिहून 8-10 क्वेश्चन होते म्हणून तुम्हाला यांना जे ऑलमोस्ट 66 पानं आहेत. नाही एक तास. एक हे बघ तुम्हाला लगेच तुम्हाला सांगते बघ. पण रिव्हिजन घेऊ म्हणा. सर असं नका करू, तुम्ही काय करा बरं का, काय होतं आहे ते मग ते पोरं तुमचे मग नाराज होतील बरं का सर. कुठपर्यंत लिहून दिले त्यांना मला हे सांगा. पोरं नाराज होतील तुमचे. काय होतं आहे, कुठपर्यंत लिहून दिले त्यांना. थांबा ना. हां, हे बघा सर, त्यांना एक काम करा, एकदम सिम्पल काम सांगतो तुम्हाला, आहे ना. त्यांना म्हणा फाइंड द युनिट अँड डायमेन्शन ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी. तुम्ही आता बघा हे बघा, हे 1, 2, 3 हे जे आहेत ना, याच्यातले कोणते 10-12 क्वांटिटी लिहून द्या त्यांना. मी सांगतो त्यांना व्हॉल्यूम, डेन्सिटी असं लिहून द्यायचं. व्हॉल्यूम, डेन्सिटी, स्पीड, है ना, यांचे डायमेन्शन. सर यांचे सर्व झालेले आहेत. थोडं डायमेन्शन बरं आहे बघा सर, तुम्हाला ग्रुपवर एक पी डी एफ टाकणार आहे. ओके, ऐका. आता पी डी एफमध्ये पेज नंबर 20, 21, 22 त्याच्यावर जेवढ्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्याच्या न बघता डायमेन्शन तुम्ही सॉल्व करायचे आत्ता. सर देतील तुम्हाला, ठीक आहे ना. म्हणजे त्याच्यात वर्क, पॉवर, एनर्जी, डेन्सिटी, त्यानंतर काय प्रेशर वगैरे जेवढ्या क्वांटिटी आहेत त्या 1 बाय 1 लिहायच्या, न बघता लिहायच्या. आलं का, न बघता लिहायची तुमची प्रॅक्टिस, कारण सर्वात इम्पॉर्टंट आहे. आलं का लक्षात. बरं, हां बरं. आपण अरे बुक कुठे गेलं आपलं. एक मिनिट बुकच गायब झालं का आपलं.
दिलं सांगितलं ना सर, मी सांगून दिलं सर त्यांना बरं का सर. हां बरं, आता इकडे लक्ष द्या. किती नंबरचं सम होतं रे तुझं? हां 30 झालं का आपण घेऊ है ना. बघा 30 नंबरचं सम काय आहे? पेंड्युलम ऑफ मास 10 mg carrying 9.8 into 10 raised to minus 9 coulomb is suspended in uniform electric field of 1000 volt per meter. String of the pendulum lies inclined to the vertical at an angle. बरं बघा आता तुझं आलं का आन्सर? 0. इथं ऑप्शन असं होणार नाही रे, असं म्हणतो का? बरं बघूया आपण. बघा अ सिम्पल पेंड्युलम ऑफ मास 10 ग्राम. बरं बघा आता हा पेंड्युलम काढू आपण. हा पेंड्युलम आहे, हा असं ऑसिलेट होते बरोबर आहे का. त्यांनी अँगल विचारलं. स्ट्रिंग ऑफ पेंड्युलम लाईज इन्क्लाइन टू द व्हर्टिकलशी हा किती अँगल बनवतोय हा पेंड्युलम, असा त्यांचा प्रश्न आहे. आलं का लक्षात? हा पेंड्युलम. आता या पेंड्युलम ही स्ट्रिंग आहे पेंड्युलमची. अलॉंग दिस पेंड्युलम हे काय असणार आहे बरं? टेन्शन असणार आहे. आलं का लक्षात? बरं त्यांनी काय काय दिलेलं आहे ते आता समजून घ्या. ह्या जो बॉब आहे, या बॉबचं मास दिलेलं आहे त्यांनी. किती दिलेलं आहे ते? 10 mg म्हणजे 10 × 10⁻³ ग्राम म्हणजे 10⁻² ग्राम दिलेले आहे. याचा चार्ज पण दिलेला आहे त्याने. या बॉबचा चार्ज किती दिलेला आहे? नाही चार्ज नाही दिलेला आहे. नाही चार्ज दिलेला आहे. यस, कॅरिंग अ चार्ज ऑफ 9.8 × 10⁻⁹ कुलम. आणि हॉरिझॉन्टल इलेक्ट्रिक फील्ड आहे इथं. हॉरिझॉन्टल इलेक्ट्रिक फील्ड 1000 वोल्ट पर मीटर आहे. जीची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 9.8 म्हटलेलं आहे. किती दिलेली आहे बरं? 9.8. चला 9.8 किंवा 10 काय असेल ते आपण बघूया. बरं एवढं सर्व दिलेलं आहे, समजतंय का? आता बघा, आता ही युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. ही युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. ओके, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमुळे याच्यावर हा फोर्स ॲक्ट होणार आहे. हा फोर्स किती ॲक्ट होणार आहे? F = QE. बघा F = QE हा फोर्स ॲक्ट होणार आहे. बरोबर आहे का? बरं हा अँगल जर थीटा असेल, हा अँगल सुद्धा किती असेल सांगा बरं? थीटा असेल. मग याचे जर दोन कंपोनंट बनवले तर एक कंपोनंट काय येणार याचा? बघा हा कंपोनंट येणार आहे टी, हा थीटाच आहे, टी कॉस थीटा. आणि हा कंपोनंट किती येणार आहे? टी साइन थीटा. आणि याचं जे वेट आहे इट विल ॲक्ट इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. किती असणार आहे ते? mg. बरं समजलं का आता? मग हा टी कॉस थीटा mgला बॅलन्स करेल, टी साइन थीटा QEला बॅलन्स करेल. बरोबर आहे का? बघा मग दोघं इक्वेशन लिहू. टी साइन थीटा = QE आणि टी कॉस थीटा = mg. जर डिवाइड केलं तर डिवाइड केल्यानंतर टी काय होईल रे? साइन थीटा अपॉन कॉस थीटा, टॅन थीटा = QE/mg. आता या सर्व व्हॅल्यू टाकू. क्यू किती आपल्याकडे? 9.8
इंटू 10ची पॉवर किती आहे -9. ई किती बघा बरं 10⁻³ एम किती आहे एम 10⁻² आणि जी किती आहे 9.8. बरं 9.8 विल गेट कॅन्सल. बरं -2 आणि हा -9 -7 बरं याच्यात गंमत अशी आहे 1 यायला पाहिजे होतं. आता याच्यात एक काम करू आपण, हे मिलीग्रामच्या ऐवजी फक्त ग्राम घेतलं तर काय येतं ते बघू आपण. 10 घेतलं, फक्त 10 घेतलं तर कुठे गेला जी? हा जर जी कुठे टाकलाय आपण इथं 10 जर घेतला आपल्याला काहीतरी एक 1000 9.8. आता हे बघा ही किती बरं ई -9 आहे -3 आहे. ही किती आली -6 आली -6 मिली मायनस फक्त 10 घेतलं तर फक्त 10 जर आलं तर 10 QE ग्राम 10 मिलीग्राम नाही. आपल्याला फक्त एक कोणती तरी व्हॅल्यू ॲडजस्ट करायची इथं 100 तेच मायक्रोग्राम. पण मायक्रोग्राम घेतलं तर -5 येतं ना. हंड्रेड जर घेतलं तर किती आलं? नाही 1 मिलीग्राम -3. बरं पेंड्युलम ऑफ बॉब 10 mg ग्राम वेट 9.8. 1 मायक्रोग्राम घेतलं तर येणार. आलं का लक्षात? इकडं लक्ष द्या. याला जर आपण 1 मायक्रोग्राम घेतलं, याला 1 मायक्रोग्राम तर काय येईल माहिती का -6 येईल. आणि -6 जर इथं लिहिलं तर सर्व कॅन्सल होईल. त्याचं उत्तर काय येईल बरं 1. tan θ = 1 म्हणजे थिटा किती आला 45 डिग्री. आलं का लक्षात? ओके. कारण मला वाटतं काही दुसरं ऑप्शन इथं नाही आहे. 1 किंवा आपल्याला 1000 मिलीग्राम घेतलं तरी येऊ शकतं. 1000 घेतलं नाही येणार ना रे? नाही ठीक आहे, हरकत नाही, लिहा. ओके. किंवा काय करावं लागेल 1000 पण नाही 10⁻, मला काय वाटतं माहिती का 10⁻³ मिलीग्राम असेल ते पॉवर गेलेली आहे. तेव्हा तिथं काय करा 10⁻³ मिलीग्राम -3 × -3 किती होणार -6. असंच करा. इथं काय दिलेलं आहे माहिती का एमचं करेक्शन करून घ्या. m = 10⁻³ मिलीग्राम म्हणजे 10⁻³ × 10⁻³ 10⁻6 ग्राम. आता बरोबर येईल ते, कारण तिथं 10 मिलीग्राम दिलेला आहे म्हणजे -3 पॉवर वरची राहिलेली आहे. आलं का लक्षात? लिहून घ्या. आता फक्त इथं करेक्शन आहे बरं काय, हे करेक्शन आहे. पण स्टेप समजली का कसं केलं आपण?
बरं नेक्स्ट बघायचं. हा कोणतं बरं लिहून घ्या. क्वेश्चन 23. बरं 23 बघा. इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड रिक्वायर्ड टू कीप वॉटर ड्रॉप ऑफ रेडियस 10⁻⁻5 centimeter just suspended in air when charged with 1 electron approximately is. बरं जीची व्हॅल्यू दिलेली आहे 10 न्यूटन पर के जी. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन दिलेला आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. बघा 10⁻⁻5 रेडियस असलेल्या वॉटर ड्रॉपला इक्विलिब्रियममध्ये ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती लागते? म्हणजे ईच विचारलेलं आहे, त्यांनी विचारलेलं ईच विचारलेलं आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी रिक्वायर्ड टू बॅलन्स दिस ड्रॉप असं विचारलेलं आहे. ज्याची रेडियस किती बरं 10⁻⁻5 जस्ट सस्पेंडेड इन एअर व्हेन चार्ज विथ 1 इलेक्ट्रॉन. बरं त्याला 1 इलेक्ट्रॉनचा चार्ज पण दिलेला आहे. म्हणजे सिम्पल काय घ्यायचं आहे माहिती का, QE = mg करायचं आहे. ओके सांगतो. हे झालं का लिहून प्रत्येकाचं? बघा मग आता बघा हा चार्ज आहे, सॉरी हा ड्रॉप आहे. हे या ड्रॉपचं काय दिलेलं आहे सांगा? या ड्रॉपचं दिलेलं आहे रेडियस दिलेलं आहे. रेडियस किती दिलेला आहे? 10⁻⁻5 सेंटीमीटर. आलं का लक्षात? ओके बरं. आता इलेक्ट्रिक फील्ड किती बरं? इलेक्ट्रिक फील्ड ही इलेक्ट्रिक फील्ड विचारलेली आहे. बरं आता इलेक्ट्रॉन आहे म्हणजे याच्यावर फोर्स असा लागणार आहे F = QE, अपोजिट डायरेक्शन, या इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला. आणि हा बॅलन्स होण्यासाठी याला कोण बॅलन्स करणार आहे बरं? याचं वेट W = mg. समजतंय का सांगा मला? मग काय करायचं आहे? सिम्पली QE = mg. QE = mg. E विचारलेला आहे. E = mg / Q. बरं आपल्याला मास काय येणार बरं? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू G/Q. आता सर्व व्हॅल्यू टाकू आपण. व्हॉल्यूम काय असणार सांगा बरं? नाही हा रेडियस दिलेला आहे ना. रेडियस व्हॉल्यूम काय? हा स्पेरिकल ड्रॉप आहे ना. स्पेरिकल ड्रॉपचा व्हॉल्यूम किती? 4/3 πr³ इंटू डेन्सिटी वॉटरची किती असतं रे? 1000. तो दिलेली नसते, आपल्याला माहीत पाहिजे बरं का रे. ही डेन्सिटी ऑफ वॉटर आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर ही माहीत असली पाहिजे. ही वॉटरची डेन्सिटी आहे. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण असेल ती. आयदर 1 g/cm³ किंवा 1000 kg/m³ असते. ही झाली 1000. आणि त्यांनी ही जी काय म्हटलं आहे ते डायरेक्ट 10 म्हणतायत ते. जीची व्हॅल्यू 10 आहे.
आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके, आता बघा येईल का सॉल्व करता, येईल का रे? हे बघा इथूनच मला दिसतंय हा पहिल्यांदा 4 चौक 16 करून टाकू, 0.4 आला. ओके, आता हा किती बरं 3.14 आहे, कॅन्सल करून टाकू, नंतर बघू आपण, है ना. आर आहे, आता आर कुठे गेला 10⁻⁻5 -5 आहे ना. हां, मीटरमध्ये -7 आहे. -7 म्हणजे किती येणार रे, 7×21 -21 इंटू हा किती आला 4, खाली किती आता बरं, हा 4 इंटू 10⁻⁻ काय घेऊ बरं -20 घेऊ का. बरं, आता 1/4 म्हणजे किती असतं रे 0.25 असतं. आता करा बरं, -21 आणि 4 किती, बरं हा -20 काय झाला कॅन्सल झाला, -1 -4 +3, म्हणजे आता चेक करू आन्सर काय. म्हणजे बघा 1 2 3 250च्या आसपास आन्सर आहे, दिसलं का रे 260 न्यूटन पर कुलम. समजलं का, ॲप्रॉक्सिमेटली हे किती आलं 250 आलं आहे, म्हणजे आपल्याकडे किती आन्सर दिलेलं आहे 260 न्यूटन पर कुलम. समजलं का, बी ऑप्शन आहे. बघा कॅल्क्युलेशन कसे पटापट करायचे असतात ते शिकायचं आपल्याला. इथं आपण हे जर सर्व मल्टिप्लाय करत बसलो तर मग आपल्याला 1 मिनटं पण कमी पडेल, 1 मिनटं काय 5 मिनटं पण कमी पडतील. ओके, लिहून घ्या. किती नंबरचं सम होतोय 23. ओके, बरं. आता बघा अरे आता सरांनी आपला पेनड्राईव्ह नाही लावलेला आहे. बरं, हे मी सांगतो ते तुम्ही लिहा, मग आपण सॉल्व करू. याला सिलेक्टेडच घेऊ, थांबा मग आता.
लिहा टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस of mass m1 m2 small m1 m2 accelerated in uniform electric field accelerated in uniform electric field हां तो क्वेश्चन 32 नंबरचा नसेल रे म्हणजे किती क्वेश्चन होते त्याच्यात मला सांग की 31पर्यंत होते ना नाही हा सब नंबर 32 आहे सेम होता M1 नाही हा ॲक्सलरेशनचा रेशो विचारलेला आहे इकडे लक्ष द्या आता है ना ॲक्सलरेटेड इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड थ्रू सेम डिस्टन्स if m1 upon m2 equals to 0.5 then ratio of their acceleration a1 upon a2 question mark a1 upon a2 question mark हां येऊन जा बघा आता बरे काय म्हणतायत ते टू इक्वल बरं ऑप्शन लिहा बरं रेशो आहे 0.5 2 1 and 3 काय बरं रेशो 1 आला बरं इकडे लक्ष द्या टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस ऑफ मास m1 and m2 बघा हा चार्ज आहे क्यू हा चार्ज आहे मायनस क्यू है ना दे आर ॲक्सलरेटेड ते ॲक्सलरेट होत आहेत बाय सेम डिस्टन्स म्हणजे आता याच्यावर याचा सपोज हा वेगळा आणि हा वेगळा चार्ज दिलेला आहे चला टू इक्वल अँड अपोजिट चार्ज आहे ठीक आहे ना हा फक्त इकडे ॲक्सलरेट होणार आहे हा इकडे ॲक्सलरेट होणार आहे याच्यावर एफ इज इक्वल्स टू काय असणार आहे क्यू ई बरोबर आहे का आणि याच्यावर सुद्धा एफ इज इक्वल्स टू काय असणार आहे बरं क्यू ई असंच असणार आहे ना क्यू ई ओके बरं हा एफ इज इक्वल्स टू बरं याला F1 म्हणू याला काय म्हणू F2 म्हणू ओके आता जर आपण बघितला एक जनरल फॉर्म्युला तयार करू पहिल्यांदा एफ इज इक्वल्स टू काय असतं माहिती आहे का क्यू ई एफ इज इक्वल्स टू काय बरं मास इंटू ॲक्सलरेशन क्यू ई बरोबर आहे म्हणजे ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू काय आलं बरं क्यू ई अपॉन काय बरं एम असं आलं म्हणजे आपल्याला हे तर फॉर्म्युला आला आपल्याला हे आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी याच्यातनं याचं ॲक्सलरेशन सपोज A1 आहे बरं ॲक्सलरेशन इकडंच घेऊ याचं ॲक्सलरेशन सपोज A1 आहे आणि याचं ॲक्सलरेशन काय बरं A2 आहे त्यांनी A1 अपॉन A2 विचारलेलं आहे आणि जर आपण बघितलं क्यू ई कॉन्स्टंट आहे म्हणजे ॲक्सलरेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय बरं मास आहे म्हणजे ॲक्सलरेशन
इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू मास, म्हणजे A1 अपॉन A2 इज इक्वल्स टू M2 अपॉन M1. परंतु आपल्याला त्यांनी M1 अपॉन M2 किती दिलेला आहे? 0.5. म्हणजेच M2 अपॉन M1 किती बरं? हे बघा, A1 अपॉन 2 आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे 2 आलं. म्हणजे A1 अपॉन A2 किती आलं बरं? 2 आलं. समजलं का? ओके, असं येते. लिहा. बी ऑप्शन आहे. म्हणजे या पहिल्या चारचं मास काय आहे बरं? M1 आहे बरं का, आणि या दुसऱ्या चारचं काय मास आहे? M2 आहे. बरं, आता पुढचा सम बघा बरं. बघा, पुढचा सम काय म्हटलेलं आहे? 2 रिंग्स लिहा बरं. याचा फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून देतो. रिंग जर असेल सर्क्युलर रिंग, तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे अलॉंग द ॲक्सिस, त्याचा एक फॉर्म्युला लिहायचा आपल्याला. लिहा, 2 रिंग्स ऑफ रेडियाय 2 सेंटीमीटर and 5 centimeter charged with density of -5 coulomb per meter and 16 coulomb per meter.
16 coulomb per meter are placed coaxially centered at same point the distance of point from the center at same point the distance of point from the center along the axis where E equals to 0 is 4 ऑप्शन दिलेले आहेत 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर √3 सेंटीमीटर none of these. बरं बघा पहिल्यांदा फॉर्म्युला काय बघा जर सर्क्युलर रिंग असेल चार्ज रिंग तर त्याचा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय ते तुम्हाला सांगतो. बघा ही अशी रिंग आहे याची रेडियस r आहे आणि इथनं हे डिस्टन्स x आहे या ठिकाणी हा सपोज पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्यावर आलं का लक्षात. तर या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला E इक्वल्स टू लॅम्बडा कैपिटल R स्मॉल r अपॉन 2 एप्सिलॉन नॉट इंटू ब्रॅकेट r स्क्वेअर प्लस स्मॉल r स्क्वेअर रेस टू 3/2 असा तो फॉर्म्युला आहे. आला का लक्षात. ड्यू टू द सर्क्युलर रिंग अलॉंग दिस ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स अरे r नका इथं काय घेऊ बरं x घ्या इथं पण काय घेणार x घेणार इथं स्मॉल r दिलेला आपण x घेऊन टाकू बरं पडतं ते. आलं का लक्षात. अशा पद्धतीने समजलं का फॉर्म्युला. आता आपल्याला काय काय दिलेले आहेत दोन. आता हा मेन फॉर्म्युला आहे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके आता आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी बघा ही एक रिंग आहे. बरं रिंगचा काय काय दिलेलं आहे त्यांनी बघा दोन कोॲक्सियल रिंग दिलेले आहेत. एक 2 सेंटीमीटर आहे हे बघा ही एक 2 सेंटीमीटर रिंग आहे हिला म्हणूया आपण R1. आलं का लक्षात. आणि हिच्यावर चार्ज किती आहे Q इक्वल्स टू किती बरं -5 कूलम पर Q नाही आहे हा लॅम्बडा आहे बरं का रे हा लॅम्बडा आहे सॉरी याला लॅम्बडा म्हटलं तरी चालेल. हा लॅम्बडा 1 आहे. आलं का लक्षात. बरं इथनं ह्या डिस्टन्सला x डिस्टन्सला इथं जी इलेक्ट्रिक फील्ड आहे तिला सपोज आपण ती इकडं असणार आहे बरं का रे. जसं पॉझिटिव्ह चार्जमुळे इकडं आहे तर निगेटिव्ह चार्जमुळे कुठे असणार आहे ती ह्या बाजूला असणार आहे. समजलं का. आता यालाच दुसरी रिंग दिलेली त्यांनी अशी दुसरी रिंग आहे. ओके या रिंगला किती चार्ज दिलेला आहे त्यांनी हिची रेडियस R2 आहे
हिची रेडियस R2 आहे आणि हिला चार्ज किती दिलेला आहे λ2 इक्वल्स टू 16 कूलम पर मीटर. हिच्यामुळे इथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E2 आहे. पण त्यांनी काय आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे या पॉईंटला मात्र नेट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय बरं 0 आहे. तर त्यांनी विचारलेलं आहे हे डिस्टन्स x किती. समजलं का मला सांगा. अजून काही इन्फॉर्मेशन आहे बस एवढंच आहे. बरं आलं का लक्षात. बघा R1 आपल्याला दिलेलं आहे R2 दिलेली आहे. R1 किती दिलेली आहे रे मुलांनो. ही R1 दिलेली आहे 2 सेंटीमीटर आणि R2 किती आहे बरं 5 सेंटीमीटर. बरं अशा पद्धतीने आपल्याला एक शोधायचं आहे. आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. हे बघा तुम्ही जर केअरफुली बघितलं हा जो 2 एप्सिलॉन नॉट आहे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे ना म्हणजे आपल्याला काय करायचं E1 इज इक्वल्स टू E2 करायचं आहे. सिम्पली काय करायचं इथं E1 इक्वल्स टू E2 करायचं आहे ना. म्हणजे हे आणि हे मग आपल्याला मायनस प्लस टाकायची गरज नाही. आता बघा मग काय येतं इथं दोघं बाजूंचा हा 2 एप्सिलॉन नॉट काय होऊन जाईल बरं कट होऊन जाईल. मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो आहे बघा λ1 R1 x अपॉन काय बरं R1 चा स्क्वेअर x चा स्क्वेअर रेस टू 3/2 इज इक्वल्स टू E2 किती येणार बरं हा λ2 R2 कुठे गेला R2 इंटू काय बरं x अपॉन R2 चा स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू 3/2. बघा दोघं बाजूंचा x पण कॅन्सल झाला. ओके मग आता आपण सर्वांच्या व्हॅल्यू टाकू. बघा आता R1 हा किती गेला बरं λ1 किती इथं λ1 -5 आहे. R1 किती आहे 2 इंटू त्याला काय टाकू आपण -2 टाकू आपण अपॉन R1. बरं R1 स्क्वेअर प्लस x स्क्वेअर आपण नंतर टाकू. आपण बघूया ह्या व्हॅल्यू आपण नंतर टाकू. R1 स्क्वेअर प्लस याला आपल्याला सिम्प्लिफाय करता आलं तर बघूया आपण. इकडं परत λ2 प्लसच टाका बरं का रे. λ2 किती आहे बरं 16. R2 किती आहे बरं 5 इंटू 10⁻². याला आत्ता ॲज इट इज ठेवा. आपण याला काहीतरी एक वेगळं करू कारण इथं व्हॅल्यू टाकल्या तर कन्फ्युजन व्हायचं. अगदी सर्वात शेवटी व्हॅल्यू टाकू. आता बघा काय काय कॅन्सल झालं रे. बघा हा 5 हा 10⁻² काय झाला कॅन्सल झाला. 2 ने याला जर आपण डिवाइड केलं 2 8 जा 16. आता हे टर्म पूर्ण इकडं घेऊन येऊ चालेल का. ओके जर आपण इकडं घेऊन आलो तर काय येणार बघा बरं R2 स्क्वेअर बरं 3/2 2/3. आपण एक काम करू ना टेकिंग टेकिंग द पॉवर 2/3 ऑन बोथ साईड चालेल का. 2/3 ऑन बोथ साईड. पहिल्यांदा ही टर्म इकडं लिहून घेतो. हे बघा असं येते R स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू 3/2 R1 स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू 3/2 इज इक्वल्स टू किती रे 8. टेकिंग पॉवर 2/3 ऑन बोथ साइड है ना. टेक पॉवर 2/3 2/3 पॉवर घेतले हे टर्म डायरेक्ट उडून जाईल 3/2 उडून जाईल. हे 8 रेस टू 2/3 आणि 2 कोणाचा क्यूब आहे 3चा 3 कॅन्सल 2चा स्क्वेअर 4 येईल डायरेक्ट इथं. बघा हा डायरेक्ट असा आला R स्क्वेअर R2 स्क्वेअर प्लस x स्क्वेअर R1 स्क्वेअर प्लस x स्क्वेअर
इज इक्वल्स टू, बघा मी तुम्हाला इथं करून दाखवतो. 8 म्हणजे कोणाचा क्यूब आहे रे? 2 रेस टू काय बरं? 2/3. 3 काय झाला? 2. 2चा स्क्वेअर काय आला बरं? लिहू का डायरेक्ट 4 इथं? बघा इथपर्यंत समजलं का? पुढे बघा. बरं, आता आपण इकडं जाऊया. R2 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस काय येणार बरं? इज इक्वल्स टू 4R1 स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर. 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हे बघा असं येणार आहे. 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आपण हे टर्म इकडे आणलं म्हणजे R2 स्क्वेअर मायनस काय आलं बरं? 4R1 स्क्वेअर. बरं हे किती आलं? 3x स्क्वेअर आलं. आणि R2 स्क्वेअरची व्हॅल्यू आता टाकून देऊ आपण. R2 कुठे गेला? R2 5 इंटू काय आला बरं तो? बरं आपल्याला उत्तर कशामध्ये दिलेलं आहे? सेंटीमीटर का मीटरमध्ये? मग काय करायचं, टाकायची गरज आहे का रे? नाही टाकत, आपण डायरेक्ट हेच टाकू. चालेल का? मग 5चा स्क्वेअर किती? 25 मायनस 2चा स्क्वेअर 4 आणि 4 4 जा 16. बरं 3x स्क्वेअर किती आलं? 9. एक्स स्क्वेअर किती आलं? 3. म्हणजे एक्स किती आलं? आलं का लक्षात? ओके, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा हा फॉर्म्युला आपल्याला माहीत असणं जरुरी आहे. ओके, लिहा. आणि इथं ही स्टेप सर्वात इम्पॉर्टंट बरं का. टेक पॉवर 2/3 ऑन बोथ साईड. मग नाही तर तुम्ही अटकणार. बघा याच्यातली सर्वात महत्त्वाची स्टेप होती टेक पॉवर 2/3 ऑन बोथ साईड. दोघं बाजूंना घ्यायची होती. आणि 8चं हे उत्तर कसं आलंय? 4 हे समजून घ्यायचं इथं परत.
बरं झालं आहे का? बरं आता इकडे लक्ष द्या. बरं हाच फॉर्म्युला वापरायचा, थोडा सम वेगळा आहे. झालं आहे का लिहून? हां लिहा मग. 38 नंबरचा सम आहे याच्यातला. फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड, फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू a uniformly charged ring, due to uniformly charged ring of radius r, capital R, and charge q, capital Q, on its axis at a distance of 2 root 2 r is 2 root 2 r is बरं. ऑप्शन लिहा. ऑप्शन काय काय दिलेले आहे बघा. Q अपॉन 18 रूट 2 पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. सेकंड ऑप्शन आहे Q अपॉन 3 रूट 2 पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर Q 27 रूट 2 पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. त्याच्यानंतर चौथा आहे Q अपॉन पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. आता बघा याच्यात काय दिलेलं आहे त्यांनी ते बघू, समजून घ्या. फॉर्म्युला आपल्याला हाच घ्यायचा आहे. बघा आपल्याला फॉर्म्युला हाच घ्यायचा आहे, समजतंय का? काय काय दिलेलं आहे आपल्याला, काय दिलेलं आहे त्यांनी? हा रेडियस दिलेली आहे, रेडियस आर म्हटलेलं आहे त्यांनी. हा रेडियस आर दिलेला आहे. फक्त त्यांनी चार्ज क्यू दिलेला आहे आणि एक्स किती म्हणतायत ते 2 रूट 2 आर असं दिलेलं आहे, बरोबर आहे. आणि त्यांनी विचारलेलं ई किती, समजतंय का रे? असंच दिलेलं आहे ना. कॅपिटल आर दिलेला आहे, क्यू दिलेला आहे, एक्स दिलेला आहे. फक्त आपल्याला इथं लॅमडा टाकायचा आहे. नाही क्यू बाय आर नाही, क्यू बाय 2 पाय आर टाकायचा आहे. लॅमडा काय टाकणार इथं? क्यू अपॉन 2 पाय आर या फॉर्म्युल्यामध्ये. आणि मग सॉल्व करतात. येईल का सॉल्व करता? करता का सॉल्व? फॉर्म्युला हाच आहे. तुम्हाला फक्त हा जो काही आहे एक्सची व्हॅल्यू 2 रूट 2 आर टाकायची आहे. त्यानंतर लॅमडा जो आहे क्यू अपॉन 2 पाय आर टाकायचं. तुम्हाला हे बघा एप्सिलॉन नॉटची पण व्हॅल्यू टाकायची नाही, पायची पण टाकायची नाही. समजतंय का? आणि करा बरं सॉल्व.
ऑप्शन सी बरोबर आहे. आलं का रे? का रे नाही आलं? मुलांनो अरे सॉल्व करा, चुकलं तर चुकू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त ट्राय तर करा रे. तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे समोर, हे बघा फॉर्म्युला, याच्यात टाकायच्या सर्व व्हॅल्यू. हे बघा इकडे लक्ष द्या, येतोय का? येतोय ना? बरं 2 मिनटं थांबतो, कारण तुम्हाला आहे ना फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून सॉल्व करता आला पाहिजे. म्हणजे इकडं नंतर इथून पूर्ण प्युअर मॅथमॅटिक्स स्टार्ट होतं इथं सर्व. इथं सुद्धा मागचं सम होतं, मॅथमॅटिक्स होतं पूर्ण. हे बघा इकडे लक्ष द्या आता, हे बघा सर्वांनी इकडे लक्ष द्या. E इक्वल्स टू, हे बघा हा फॉर्म्युला आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला? Q/2πr. हे बघा ही लॅम्बडाची व्हॅल्यू टाकली, R ॲज इट इज. एक्सची व्हॅल्यू काय टाकायची आहे? 2√2r, 2√2r अपॉन 2ε0 ब्रॅकेटमध्ये r² प्लस, आता हे बघा याचा जर मी स्क्वेअर केला, x स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, √2चा स्क्वेअर 2 आणि r, 4 2जा 8r, x स्क्वेअर किती होतो? 8r होतो. इथं टाकून दिला 8r स्क्वेअर रेस टू किती बरं? 3/2. समजलं का? बरं, आता मला हा 2 आणि हा 2 कॅन्सल करता आला, हा पण काय केला असता चालला असता. अजून काय कॅन्सल होतं रे? बघा हा इथला r आणि हा इथला r कॅन्सल झाला, बरोबर आहे का? बरं, आता वरती काय राहिलं माहिती का?
क्यू इंटू आर रूट 2. आता डिनॉमिनेटरला बघू आपण. 2 पाय ॲप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर प्लस 8r² किती आला? 9r² रेस टू 3/2. 9 कोणाचा स्क्वेअर आहे? 3चा. हे बघा परत एक स्टेप घेतो वाटलंच तर. क्यू इंटू आर इंटू रूट 2. 2 ॲप्सिलॉन नॉट. बघा तुम्हाला समजण्यासाठी मी असं लिहिलं 3rचा स्क्वेअर रेस टू 3/2. समजलं का? 2 विल गेट कॅन्सल. 3चा क्यूब किती बरं? 27r³. बघा क्यू आर रूट 2. 2 ॲप्सिलॉन नॉट इंटू 27r³. आता मला इथं 27 दिसला पण इथं रूट 2 आहे. या 2ला स्प्लिट करून काय लिहू शकतो? रूट 2 इंटू रूट 2. बघा मग क्यू आर रूट 2 हा 27ला पहिल्यांदा लिहून घेतो. याला लिहितो या 2ला रूट 2 इंटू रूट 2 ॲप्सिलॉन नॉट. बरं एक काम करतो अजून. हा इथला एक आर आणि इथला एक आर कॅन्सल झाला म्हणजे काय राहिला फक्त? r². बघा फायनल काय आन्सर आलं? हा आर नाहीच आता इथं. क्यू रूट 2 नाही रूट 2 पण गेला आता. काय आलं? क्यू अपॉन 27 रूट 2 ॲप्सिलॉन नॉट r². हे उत्तर आलं. समजलं का मला सांगा? ओके. पाय मी पाय खाल्ला का? हा पाय खाऊन टाकला रे मी आज. बरं हे बघा इथं पाय लिहितो शेवटी. इथं पाय लिहितो चालेल का? ठीक आहे. बरं समजले का कसे आपण केलेत न्यूमेरिकल्स? बरं पुढच्या लेक्चरला आपण अजून याचे काही सम्स घेऊ, काही इलेक्ट्रिक फ्लक्सचे घेऊ, काही पोटेन्शियलचे घेऊ, काही कपॅसिटरचे घेऊ. आपण अजून पुढच्या वीकला 1-2 लेक्चर्स आपण MCQs घेऊ याचे. चालेल का? ओके. आणि त्यानंतर कोणतं स्टार्ट करायचं बरं तुम्ही सांगा. हे बघा एक तर पुढचं चॅप्टर आहे पार्ट फर्स्टचं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, किंवा याच्या पुढचं इलेक्ट्रोस्टॅटिकच्या पुढचं इलेक्ट्रिक करंट. कोणतं घ्यायचं? इलेक्ट्रिक करंट घ्यायचं. पक्का? इलेक्ट्रिक करंट. मग इलेक्ट्रोस्टॅटिक चांगला अभ्यास करा आता. ओके. मग पुढचा आपण चॅप्टर कोणतं घेणार? इलेक्ट्रिक करंट. पण आपण 1-2 लेक्चर अजून MCQs घेऊ. ठीक आहे. कारण आपण फक्त इलेक्ट्रिक फील्ड घेतले, अजून इलेक्ट्रिक फ्लक्सचे घेऊ, काही इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे घेऊ आणि कपॅसिटरचे घेऊ. ठीक आहे.